अमरावतीतल्या तरुणींवरील अत्याचार प्रकरण आणि या मुद्द्यावर आता दी कॅफे रॉयल 10 यामध्ये आरोपी मुलींवर अत्याचार करायचा हे समोर आहे। द कॅफे रॉयल 10 हे हॉटेल वादग्रस्तच आहे। यापूर्वी सुद्धा पोलिसांनी या कॅफेवर धाड टाकलेली होती। यात मुलामुलींना ताब्यात घेतलेलं होतं। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यातील आरोपी अयान अहमदने जे अनेक मुलींचे लैंगिक शोषण करून त्याचे अश्लील व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर अमरावती शहरासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आहे। मी सध्या अमरावती शहरातील कठोरा नाका भागा परिसरात मध्ये आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर दृश्यामध्ये आपल्याला दिसतोय की द कॅफे रॉयल 10 नावाचा हा कॅफे आहे आणि याच कॅफेमध्ये जर पाहिलं तर अनेक तरुणींना घेऊन जो आहे आरोपी अयान अहमद येत होता आणि या ठिकाणी जर पाहिलं तर अनेक तरुणींसोबत तो अश्लील चाळे देखील करत होता आणि अश्लील कृत्य देखील करत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासामध्ये पुढे आलेली आहे। काल जर पाहिलं तर अमरावती शहर पोलीस असतील, अमरावती ग्रामीण पोलीस असतील यांनी या कॅफेमध्ये येऊन संपूर्ण पाहणी केली आहे आणि या कॅफेची जर पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांनी झाडाझडती घेत या कॅफे मालकाकडून सविस्तर अशी माहिती घेतली की किती मुलींना घेऊन तो या ठिकाणी आलेला आहे आणि किती मुलींचं लैंगिक शोषण आणि त्यांच्या ह्या मुलींसोबत अश्लील चाळे केलेले आहे याची संपूर्ण माहिती जी आहे या ठिकाणी अमरावती शहर पोलीस असतील, अमरावती ग्रामीण पोलिसांनी या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे। अमरावती शहर गुन्हे शाखेची या ठिकाणी धाडसुद्धा पडलेली होती आणि जर पाहिलं तर या ठिकाणी या कॅफेमध्ये अशा प्रकारे गैरकृत्य चालत असेल तर अमरावती शहरामध्ये आणखी किती कॅफे असेल हे सुद्धा या निमित्तानं बघावं लागणार आहे। जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील परतवाडा असतील, अचलपूर असतील आणि वज्जर असतील आणि ही कॅफे आणि कठोरा नाक्यामध्ये ज्या फ्लॅटमध्ये त्यांनी असं कृत्य केलेलं आहे त्या संपूर्ण कॅफे मालक आणि घर मालक आता रडारवर पोलिसांचे आलेले आहेत। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। मी एवढंच सांगेल की कोणत्याही राजकारणी किंवा आयोगाने किंवा कुणी सार्वजनिक स्वरूपाने मीडियाच्या माध्यमातून कुठलीही चर्चा करू नये जोपर्यंत पोलीस अंतिम निकषापर्यंत पोहोचत नाही। एवढंच माझी विनंती सर्वांना आहे। पोलीस योग्य दिशेने काम करत आहे, सरकारचं पूर्ण लक्ष आहे, मुख्यमंत्री लक्ष देऊन आहेत, मी त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून लक्ष देतो आहे। कुणी या ठिकाणी जास्तीचा त्या ठिकाणी काही जर माहिती कुणाकडे असेल ती माहिती पोलिसांना दिली पाहिजे, वाच्यता करण्यावर। तर याच मुद्द्यावर आणखीन एक महत्त्वाची बातमी ही समोर येते। अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरण आणि याकडे आता आरोपी अयानला लव गुरु टिप्स द्यायचा अशी माहिती मिळते। मुलींशी हाय हॅलो नको, थेट प्रश्न विचारा असं सांगितलं जायचं। आप वही होना जो वहां मिले थे असं बोलून जाळ्यात ओढायचं अशा टिप्स अयानला लवगुरू द्यायचा अशी अपडेट समोर येते। त्यामुळे हा लवगुरू कोण आहे, कुठे अयान आणि त्याची भेट झाली, किती जणींना अशा टिप्स या लागू पडल्या, कोण कोण जाळ्यात फसलं, किती चेहरे या निमित्तानं समोर येत आहेत, हा सगळा तपासाचा भाग आता समोर येताना पाहायला मिळतोय। अयानची कसून चौकशी ही केली जाते। ज्या फ्लॅटमध्ये हा सगळा प्रकार घडायचा तिथं देखील अयानला आणलेलं होतं। सीन रिक्रिएट करण्यात आला आणि हे सगळे प्रकार समोर आले। अधिक अपडेट घेतोय आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांच्याकडून। सूरज, हा लवगुरू कोण आहे, काय संकेत आहेत? नक्कीच जर पाहिलं तर परतवाडा प्रकरणामधील आरोपी अयाज अहमद जो आहे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि 21 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी दिलेली आहे। या पोलीस तपासादरम्यान जर पाहिलं तर अनेक धक्कादायक खुलासे आणि माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। तो त्याचा एक लवगुरू होता आणि त्याच्या लवगुरूच्या माध्यमातून जो आहे मुलींशी सातत्याने संपर्कात राहत होता। सोशल मीडियावरील जे काही प्लॅटफॉर्म असतील, व्हॉट्सअप असतील, फेसबुक असतील, इंस्टाग्राम असतील आणि स्नॅपचॅट असतील, या सर्व माध्यमातून तो मुलींसोबत संवाद साधायचा। मात्र संवाद साधण्याची त्याची जी पद्धत आहे जरा वेगळी होती। हाय हॅलो न करता तो थेट प्रश्न विचारत आप वही हो ना जो वहां मिले थे, आप वहां से जो जा रही थी, अशा प्रकारचे कोडवर्ड तो वापरत होता आणि याच माध्यमातून तो मुलीला इम्प्रेस करत होता आणि अनेक मुलींसोबत तो चॅटिंग करत होता आणि त्यानंतर जर पाहिलं तर त्याचं रूपांतर जे आहे प्रत्यक्षात भेटीमध्ये व्हायचा। तो एका कॅफेमध्ये येऊन जायचा, तर कॅफेमध्ये गेल्यानंतर जर पाहिलं तर तो त्याच्या मित्राच्या कठोरा नाक्यात जे फ्लॅट आहे त्या फ्लॅटवर जायचा अशी धक्कादायक माहिती या ठिकाणी आहे। साधारणतः जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील अमरावती शहर
परिसरातील एक कॅफे आहे, अचलपूर येथील कॅफे आहे, परतवाडा येथील कॅफे आहे आणि एक वझर डॅम परिसरातील एक जे मैदान आहे त्या ठिकाणी तो मुलींना घेऊन जायचा, अशी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र त्याचा जो संपूर्ण त्याला टिप्स देणारा लवगुरू कोण आहे याचा शोध जो आहे आता पोलीस घेत आहे. कारण का जो लवगुरू जो पोलिसांच्या ताब्यात जर आला तर अनेक धक्कादायक खुलासे आणि माहिती पोलीस तपासामध्ये उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदी अगदी सूरज, ज्या फ्लॅटवर आरोपी अयान तरुणींना घेऊन जायचा, लैंगिक शोषण करायचा, त्याच फ्लॅटवर अनेक कपल्स जायचे अशी माहिती आहे. पुढची या संदर्भात ब्रेकिंग आपण पाहतोय. सूरज, येते मी तुमच्याकडे. कठोरा नाका रोडवर त्या फ्लॅटवर आरोपी मानव सुगंध नावाच्या सोबत पियुष नावाचा तरुण राहायचा. तो देखील आपला रूम पार्टनर आहे. फ्लॅटमध्ये नसताना काही कपल्सना त्या ठिकाणी बोलवलं जायचं आणि तिथं मात्र तासाप्रमाणे पैसे आकारायचे. हा सगळा प्रकार अमरावतीत सुरू होता. सूरज, नक्कीच कठोरा नाका रोडवरील त्या फ्लॅटवर जर पाहिलं तर आरोपी मानव सुगंध नावाचा जो व्यक्ती आहे त्याचा तो फ्लॅट होता. त्याच्याच रूमवर जर पाहिलं तर पियुष नावाचा संबंध देखील एक राहायचा आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर तो तासाप्रमाणे या ठिकाणी पैसा करण्याचा साधारणतः एका तासाला 500 रुपये तो आकारायचा. आणि जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक प्रेमी युगल असतील त्यांना तो संधी द्यायचा, तासाप्रमाणे पैसे दिले. एका तासाला 500 रुपये दिल्यानंतर दुसरी मुलगी याची असे आळीपाळीने प्रत्येक जर पाहिलं तर असे अनेक त्या ठिकाणी जर पाहिलं तर अनेक प्रेमी युगलाचा अड्डा त्या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण का सुरुवातपासूनच आपण 2 दिवसापूर्वी स्थानिक रहिवाशांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की 2 वर्षापासून हा सातत्याने प्रकार चालू होता. तो फ्लॅट वादग्रस्त होता. तशी तक्रार देखील रहिवासींनी या ठिकाणी फ्लॅट मालकाला केली होती. मात्र तुम्हाला काय घेणं देणं आहे, माझा वैयक्तिक फ्लॅट आहे, माझ्या वैयक्तिक ठिकाणी मी काही पण करू शकतो असं थेट उत्तर द्या फ्लॅट मालकाने रहिवासींना दिलेलं होतं. त्यामुळं त्या ठिकाणी वेळी जर त्या ठिकाणी संपूर्ण आळा घातलेला असता तर अशा प्रकारे घटना समोर आली नसती अशीही माहिती या ठिकाणी स्थानिक रहिवासींनी दिलेली आहे. त्यामुळं जर पाहिलं तर या मुख्य आरोपी सोबतच जर पाहिलं अयान अहमद सोबतच फ्लॅट मालक मानव सुगंधे नावाचा व्यक्ती आहे त्याच्यावर सुद्धा कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशी देखील मागणी जी आहे समोर येत आहे. अगदी सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.